बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. एटीएम मशीन फोडून रोकड लंपास करणारे चोरटे जेरबंद. चंदगड तालुक्यातील कोवाड येथे दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी एसबीआय शाखेतील बँकेचे एटीएम मशीन गॅस कट्टरच्या साह्याने कापून 18,77,300 रुपयांची रोख रक्कम चोरटे घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीतील चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडके, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांची 2 पथके व चंदगड पोलीस ठाण्याचे 1 पथक तयार करून चोरी झालेल्या घटनास्थळी व सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलीस शोध घेत असताना चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी पोलिसांच्या 4 चाकीला धडकल्यामुळे ही 4 चाकी बंद पडली असल्यामुळे चोरटे ही 4 चाकी तेथेच ठेवून पसार झाले होते. पोलिसांनी या 4 चाकी वाहनाचा अधिक तपास घेतला असता या 4 चाकीवर लावलेली नंबर प्लेट बनावट असल्याचं निष्पन्न झालं. या 4 चाकीचा मूळ क्रमांक हा RJ45CY 1675 असा असून ही गाडी सद्दाम खान राहणार सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपूर, राज्य राजस्थान या मालकाची असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सद्दाम खान त्यांचा मित्र तस्लीम खान याने आपले नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगून सद्दाम खान याच्याकडून ही गाडी घेतली होती. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की तस्लीम खान त्याचे साथीदार हे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद मनोरा गावातील सहारा मेवात धावा परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून तस्लीम इसा खान वय 20, अकरम शाबू खान वय 25, दोघेही राहणार छोटे मस्जिद जवळ सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपूर, राज्य राजस्थान, अलीशेर जमालू खान वय 29, तालीम पप्पू खान वय 28, दोघेही राहणार बडे मस्जिद जवळ सामदिका, तालुका पहाडी, जिल्हा भरतपूर, राज्य राजस्थान या चोरट्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेबाबत तपास केला असता गुन्ह्यातील रक्कम ही त्यांचे मित्र इस्राईल, अकबर, सलील यांच्याकडे असल्याचे सांगितले. या चोरट्यांना चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लज विभाग रामदास सिंगवले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.